रायगड जनता नागरी सहकारी पतपेढीच्या माणगाव शाखेचा नामदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन. सहकार वाढवण्याचा रायगड व कोकणच्या जनतेने प्रयत्न केला पाहिजे. नामदार प्रवीण दरेकर. सहकार वाढवण्याचा रायगड व कोकणच्या जनतेने प्रयत्न केला पाहिजे. यात सहकार चळवळीच्या माध्यमातून चांगले प्रकल्प कोकणात कसे येतील यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष नामदार प्रवीण दरेकर यांनी रायगड जनता नागरी सहकारी पतपेढीच्या माणगाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. या पतसंस्थेच्या माणगाव शाखेला राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच नागरिकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरहरी गोळे, उपाध्यक्ष पांडुरंग साळवी, सचिव दत्ताराम जंगम, रामचंद्र धनावडे, भाऊ जाधव, स्नेहल पवार, नमिता दळवी, सुवर्णा कदम, पांडुरंग साळेकर, कृष्णा चौधरी, राजेंद्र वालेकर, व्यवस्थापक महेश गोगावले, कर्मचारी वृंद यांनी स्वागत केले. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक ओळखला जाणारा रायगड नागरी सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या पतसंस्थेची माणगाव शाखा द लँडमार्क बिल्डिंग, निजामपूर रोड, रेल्वे पुलाजवळ उघडण्यात आली आहे. या माणगाव शाखेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष नामदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी नामदार प्रवीण दरेकर यांनी उद्घाटक म्हणून उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात बोलताना नामदार दरेकर पुढे म्हणाले की अनेक गोष्टी आज सहकाराच्या माध्यमातून राज्यात उभ्या राहिल्या आहेत. राज्यातील अनेक सहकारी संस्था पाहता कोकणातील ज्या संस्था उभ्या राहिल्या आहेत, कोकणात त्या संस्था आज प्रभावीपणे लोकांसाठी काम करताना दिसत आहेत. कोकणातील 5ही जिल्ह्यातील सहकारी संस्था अ वर्गात आहेत. कोकणी माणूस हा कुठलीही संस्था चालविताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्था चालवित असल्याने या संस्था यशस्वी होत आहेत. रायगड जनता नागरी सहकारी पतपेढी आणखी वाढली पाहिजे. या संस्थेला जे काही सहकार्य लागेल तो माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितच करेल, असे सांगत त्यांनी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, सभासद, हितचिंतक यांना खास शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ॲडव्होकेट उदय आंबोणकर म्हणाले की या संस्थेचे गेल्या 43 वर्षात गरुड भरारी घेतली असल्याचे सांगत त्यांनी माणगाव शाखेला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरहरी गोळे म्हणाले की 1983 साली आम्ही ही संस्था निर्माण केली. गोरगरीब जनतेला आपल्या संस्थेची मदत व्हावी, जेणेकरून ते आपल्या रोजीरोटीला लागतील. ही सामाजिक भावना व उद्देश नजरेसमोर ठेवून ही संस्था निर्माण करण्यात आली. या संस्थेची पहिली शाखा लालबाग, मुंबई येथे सुरू करण्यात येऊन त्यानंतर आता माणगावात संस्थेच्या 12व्या शाखेची सुरुवात करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे, ग्राहकांचे नेहमीच हित पाहण्यात आल्याने आज संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास माणगाव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, बेस्ट कर्मचारी सेना सरचिटणीस ॲडव्होकेट उदय भाऊ आंबोणकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरहरी गोळे, ज्येष्ठ नेते बिपिन भामुणकर, बापू सोनगिरे, संजय अप्पा ढवळे, युवा नेते निलेश थोरे, उद्योगपती सीताराम उभारे, डॉक्टर परेश उभारे, नागेंद्र राठोड, मोरबा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजू मोरे, विष्णू सावंत, परेश सांगले, गोविंद कासार आदींसह संस्थेचे ठेवीदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक महेश गोगावले यांनी केले, तर संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग साळवी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.